पाहायला गेलं तर पाहूया सरवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील। तर या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही संघांना आणि खास करून आयोजनाला नियोजनाला संदीप पाटील मॅन फ्रॉम वडूनगर, विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ सध्या 3 विजेतापदांसह नक्कीच टॉपवर आहे या संघटनेमध्ये। विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ आणि संदीप पाटील राष्ट्रीय खेळाडू आहेत वडूनगर गावचे कबड्डीपटू, त्यांच्याकडून या स्पर्धेला ज्यांना प्रेमाने तात्या असं म्हटलं जातं यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद संदीप पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। महेंद्र आणि रवींद्र सुधीर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते। आपण पाहू शकता पिंक जर्सी मानकोली यावेळेस उडवला पहिला चेंडू, पाहूया इनफिल्डच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न असफल ठरला होता, परंतु झेल घेण्यामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि जीवनदान मिळतोय। एक धाव अर्जित केली जाते। महेंद्र यास आपण पाहतोय महेंद्र याने स्वतःचा संघाचा अकाउंट एका धाव्याने ओपन केले गेला आहे। आपण पाहतोय चांगली स्पर्धा आहे, रजनी स्पर्धा आहे आणि खूप चांगलं एटमास प्लेयर दिलं जातोय, चांगला रंग दिला जातोय, चांगला रूप दिला जातोय। पुढील चेंडू पाहूया, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुधीर तयार होतोय। यावेळेस फलंदाज आपण पाहतोय रवींद्र, डावखोरी शैलीचा हा फलंदाज आहे, चांगली क्षमता आहे, चांगली कला आहे। पाहूया यावेळेस उडवला बडे शॉट, परंतु आपण पाहतोय लांबी काही गाठता आली नाहीये, उंची गाठली होती बरोबर, परंतु इथं ताकद कमी पडली गेली। फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात। यस, या ठिकाणी पाहायला गेले तर पटका चांगला सजवला होता, परंतु आपण पाहिले तर टायमिंग आणि शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं। परिणाम स्वरूप जेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले रवींद्र। पटका खूप चांगला पाहायला मिळाला परंतु असफल। यावेळेस पाहूया मैदानाच्या आतमध्ये देवेस्पोर्ट पाये आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे, आपण आल्याची नोंद करायची आहे प्लीज, कारण आपण एजी स्पोर्ट निंबोली आणि देवेस्पोर्ट पाये या संघादरम्यान आपण सामना खेळवणार आहोत। पुढील चेंडू यावेळेस हा मात्र फटका चांगला आहे, हा चेंडू थांबत नाहीये, आल्या आल्या दमखम दाखवतोय, चेंडू मात्र सीमा पार फेकून देतोय। 6 धावांसाठी षटकार। भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग, हे नावात नाही रे गावात दमाई सरवली पाडा प्रीमियर लीग। कारण गुरुदत्त मानकोली या संघाकडे फलंदाजी खूप खोलवर आहे, चांगले मोठे पटकं खेळण्याची क्षमता कला या फलंदाजांकडे आहे। कमीत कमीत 45 प्लस तरी धावसंख्या जमा करणं गरजेचं आहे। आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 8 लागली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे, पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ। पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, अतिशय सेफ फटका, चेंडू सीमा पार येतोय दणदणीत चौकार।
केला जरूर, परंतु आडला नाहीये. चेंडू सीमा पार, चौकार. क्या बात आहे. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. डावाला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, समाप्त झाला. अजून 3 षटकामध्ये किती धावांची बाजी मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. वेळ कमी खर्च करा प्लीज मानकोली संघ. जेवढा लवकर आपल्याला खेळता येईल तेवढं लवकर खेळायचं आहे. सन्मान्य जयजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. सरसे स्वागत आहे. जय भोलेनाथ चषक आपण पाहतोय. अप्रतिम सामन्याचं आयोजन नियोजन SSPL, त्याचबरोबर 40+चाही धमाका पाहायला मिळतोय. 40+ ज्यावेळेस सुरुवात झाली पहिला सामना आपण 71 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. AG स्पोर्ट निंबोली आपण पोहोचायचं आहे, रिपोर्टिंग करायची आहे. कारण याच्यातून विजेता संघ होईल तो त्यांच्याशी लढत करेल. यस, समोरील संघ देवेश स्पोर्ट पाये काही कारणास्तव पोहोचू शकला नाही आहे. त्याच्यामुळे याच्यातील विजेता संघ आणि तो सामना होईल. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र पाहतोय आपण बीट झाले फलंदाज आणि बीट होतात या ठिकाणी. यष्टीरक्षक बाईच्या स्वरूपाने एक धाव जमा केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या पाहतोय आपण 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 17 या अंकावरती सजली गेली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावरती मार्गावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय संदीप गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट झाली. पुढील चेंडू यावेळेस जागा बनवली होती, सफल झाले होते आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु आपण पाहतोय की कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर 17 या अंकावरती अजूनही पाहायला मिळते. जय भोलेनाथ चषक भव्य दिव्य असं आयोजन, रजनी स्पर्धा या ठिकाणी उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. बॅकअप चांगला पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या. येस, आपण पाहतोय कमलाकर यांनी चांगला बॅकअप केला आणि त्या चेंडू मात्र फरार झाला असता सीमा पार. 2 धावा जुडल्या जातात अकाउंट मध्ये. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. कश्मकश या ठिकाणी टफ एन्काउंटर 2 संघादरम्यान यावेळेस उडवलाय. पाहूया इथं चेंडू मात्र थांबत नाहीये, जातो सीमा पार. बेगेट षटकार. यावेळेस खेळून काढलेला आहे ऑन साइडला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावावरती समाधान मानला जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 26 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. महेंद्र आज कारगर खेळ खेळतोय.
कारण आपण पाहतो त्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडू मागे धाव जमा केली गेली आहे. एक निर्धावची जरूर सांगता केली पण त्यानंतर लगेच कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगला स्कोर कार्ड त्यांच्या माध्यमातून सजला गेला आहे. 18 धावांवरती नाबाद खेळतोय महेंद्र. कबीर आल्या आल्या त्यांनी सुद्धा एक गंभीरपणे फटका खेळला गेला षटकार. धावसंख्या जर पाहिली षटक क्रमांक दुसरं चालू आहे 26 धावा धावफलकावरती खूप चांगली धावसंख्या लागली गेली आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. चला स्पीडअप करा संदीप, केला लवकर लवकर सुरुवात करा. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज येतोय आणि चुकी नाहीये, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. कबीर पुश केलं होतं. पुश करो खुश रहो अशा पद्धतीने 2 धावा या ठिकाणी जमा केल्या. पुढील चेंडू हाताळण्यासाठी मनोज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय. यावेळेस बॅट खाली हाताळला होता. आपण पाहतो फुलरलेनचा चेंडू होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये काही घेता आला नाही. निर्धावची सांगता होते. महेंद्रच्या बॅटमधून हा दुसरा चेंडू जो आहे तो निर्धावच्या रूपाने खेळला जातोय. 2 चौकार 1 षटकार, दुहेरी 2 आणि सिंगल 2 अशा पद्धतीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मनोज केनी तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ही पाहू शकता आपण बलून डिलिव्हरी, फ्लाइट ॲट डिलिव्हरी. या ठिकाणी फलंदाज होते बाद. यस, आपण जर पाहिले तर महेंद्र बाद झाले. आपण पाहिले तर खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली होती. आपल्या संघासाठी एक यादगार पारी 20 धावांची केली गेली होती. यस, आमच्या एंट्री गेटमध्ये जिथं बाईक्स आहेत त्यांना विनंती असेल आपण पार्किंग झोनमध्ये पार्क करायचे आहेत. एंट्री गेटमध्ये बाईक ती लावायची नाही आहे. ज्या कोणाची जी बाईक असेल तर त्यांना विनंती असेल की आपण पार्किंग झोनमध्ये आपली गाडी पार्क करायची आहे. प्लीज सहकार्य करा. लगेच ती काढायची. आत्ताच आपण पाहिली तर ती
एंट्री गेटमध्ये गाडी लावलेली आहे, तिला पार्किंग झोनमध्ये पार्किंग करायची आहे. बाईक आहे. रणजित यावेळेस येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. पाहू शकता आपण, मी का एखाद्या स्पर्धेमध्ये प्रमुख गोलंदाज ठरतोय, मी का त्या चेस्काचा बेस्ट बॉलर ठरतोय, त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळते. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट, विकेट, डॉट. म्हणजे आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ, धावसंख्या थांबवलेली आहे आतापर्यंत. पुढील चेंडू आता मात्र पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती जरूर घेतला गेला, परंतु टायमिंग आणि आपण पाहतोय ताकद झोकता आली नाही. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा इथं मनसुबा आखला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. मनोज केनी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वतः संघनायक आहे आणि संघनायक जर तुमचा दावेदार असेल, प्रबळ असेल, चांगला खेळाडू असेल, तर बाकीच्या टीमला हिंमत येते, बाकीच्या टीमला ताकद येते. जिद्द करण्याची जी यशस्वीरित्या मेहनत असते ती मात्र येते. यावेळेस बॅट खाली, चेंडूला उडवलाय. क्या बात आहे. ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, सीमा रेषा पार, षटकार. यस, या ठिकाणी जर आयवा झेल तुम्ही पकडताय तर निश्चित 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. निश्चित फिल्डिंग लावणं गरजेचं आहे. असं वाटतं आम्ही जावा आणि बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा. 500 रुपये कमवण्याची नामी संधी आहे. यस, जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसं तसं शेअर मार्केटमध्ये चरला जाईल. आज 500चा भाव फुटला आहे, उद्या कितीचा फुटतं पाहूया. पुढील चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस पाहतोय सुनील, एक दावेदार प्रबळ गोलंदाज, या संघाचा एक प्रमुख खेळाडू. पाहूया सुनील पहिल्या चेंडूचा सामना करतोय. ऑन साइडला खेळून काढलेला आहे. छत्रशे थोडीशी चुकी करतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 36 धावा होत्या. या 2 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या सरवली पाडा तसेच सोनाले पाडा सर्व खेळाडूंना विनंती आहे, चला आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. 500 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे. रोकडा रास्ता दिला जाईल. आणि तुम्ही जर एका हातामध्ये झेल पकडताय वा झेल तर निश्चित त्यासाठी 1000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. शेअर मार्केट वधारलाय, हादारलाय, वाढलाय, सुजलाय, फुगलाय. तर चला पटापट लाईन धरा. ठराविक अंतरावरला 5-5 खेळाडूंचा एक ग्रुप बनवा. नाही तर याची कॅच तो घ्यायला जायचा आणि दोघांच्या हातावर तुरी, असं नको व्हायला. म्हणून सर्वांनी मिळून मिसळून राहा. समोर आता आलेली गाडी जी आहे बाईक आपली लाईट बंद करायची आहे प्लीज. 4 व्हीलर आहे, निश्चित आपण लाईट बंद करा. खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले 2 धावा, त्यानंतर लाईट बंद करायची आहे. थँक्यू, धन्यवाद. आता आमचा आवाज तुमच्यावरून पोहोचेल. डीजे मास्टर जागा झालेला आहे. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी ही पाहायला मिळतोय. यावेळेस उडवला जातोय चेंडूला. चेंडू गॅप मध्ये सरळ जातोय. काय करतोय पाहूया. पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतोय. षटकार दिला गेला आहे.
सरवलीपाडा सर्व खेळाडूंना विनंती आहे, बॉल द्यायचा आहे. आपल्याकडे चेंडू नाही आहेत तर प्लीज जुना चेंडू इथं द्यायचा आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. सोपान पाटील फॅन टीम नॅन्सी 11 वर्सेस दीपेश दिनकर पाटील फॅन टीम निधी एंटरप्राइजेस. बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहू शकता आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी धार मात्र चांगली पाहायला मिळते. सुनील निर्धावचे होते सांगता. यस सोपान फॅन टीम निधी 11 यांची संपूर्ण टीम जी आहे ती आपण निधी एंटरप्राइजेसची जेवढी टीम आहे ती आपण समोर यायची आहे. प्लीज निधी एंटरप्राइजेस आपली संपूर्ण टीम या व्यासपीठावरती यायचं आहे. पंच काय निर्णय. 2 धावा. या 2 धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा जमा होत आहेत. 46.
व्यासपीठाच्या समोर या. सोपाजी पाटील यांच्याकडून आपणास सस्नेह विनंती केली जात आहे. नॅन्सी 11. चला, कमिटीचा निर्णय काय आहे? किती धावा आहेत? यही 40+ का क्रिकेट है. प्रभाकर भाऊ, निर्णय द्या लगेच. चला, कमिटी निर्णय देईल. चला, कमिटी निर्णय देईल. दिलीप भाऊ, लगेच निर्णय द्या. काय तो? ये पुराने चावल है. ये पुराने चावल है. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या.
नाही नाही कोणी मधून बोलू नका. हा घ्या. थांबा, आता तुम्ही नाही, आता निधी एंटरप्राइजेस. धावसंख्या जर पाहतोय धावफलकावरती 45चा टार्गेट उभा झालेला आहे. 45 धावा, 45 धावा करून आपण विजय संपादन करायचा आहे. गुरुदत्त मानकोली. प्लीज सर्व खेळाडूंना विनंती, आपण ग्राउंड सोडायचं आहे. प्लीज सहकार्य करा. बिग फाईट, बिग मॅच पाहायला मिळेल. नॅन्सी 11 वर्सेस निधी एंटरप्राइजेस. 44 धावा झाल्यात. 45 धावांचं टार्गेट आहे. पूर्णपणे आपण इथं ओव्हर चेक केली गेली शेवटची आणि टार्गेट दिला गेला 44 आणि विजयासाठी 45. यस, पूर्णपणे चेक केली आपण. प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या गावची शान, आपल्या गावची मान ही स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेची इज्जत ठेवूया. बाहेर गावचे लोक येतात, आपल्या स्पर्धेला नाव ठेवू नये म्हणून आपण एक ठाकरे सर. यस, आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर कोणी जी शेकोटी पेटवली आहे तिला बंद करायची आहे, कारण आपण पाहतोय त्याचा धूर जो आहे तो पूर्णपणे ग्राउंड मध्ये येतोय. तर प्लीज आपण बंद करायची आहे. आपण व्यासपीठाच्या मागे जर केली तर बरं होईल, का ज्या ठिकाणी धूर जो आहे तो आतमध्ये येणार नाही आहे. चौथा हिरवा या दोन नवीन 40+ क्रिकेट संघटनामध्ये चौथा पूर्ण हिरवा ओव्हर मानकोली. चेक केली आणि त्यानंतर धावा या फिक्स केल्या गेल्या. 44-45 धावांचं आव्हान ठेवलं. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये चौथा हिरवा मानकोली हा संघ खेळत आहे आणि या संघाचे कॅप्टन बिंदास माळी, उद्योगपती मानकोली यांच्याकडून गुरुदत्त मानकोली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या, तसेच या आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या. थँक्यू बिंदास माळी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक सस्नेह स्वागत आहे. चला, खेळाला सुरुवात करायची आहे. पाहतोय आपण शेवटचा ओव्हर. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट आणि 2. सुरुवात करायचं आहे. चिकणे सर या कॉम बॉक्स मध्ये जॉईन व्हा प्लीज. येस, थँक्यू मनोज ठाकरे सर. तर जाऊया आपण पुढील या इनिंगसाठी.
45 धावांचं टार्गेट आहे. खरं तर जय हनुमान सरवली आणि गुरुदत्त माणकोली या दोन संघामध्ये टफ एन्काउंटर आपण पाहतोय आणि 45 धावांचं टार्गेट जय हनुमान सरवली या संघाने दिलेलं आहे माणकोली संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतोय अविन आणि कमलाकर ही सलामीची जोडी. बिंदास माळी यांच्याकडून अगोदरच गुरुदत्त माणकोली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू बिंदास माळी. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आणि कॅप्टन आहेत चौथाराव माणकोली संघाचे. पहिला चेंडू टॅप केले पॉइंट क्षेत्रामध्ये. ओ माय गॉड, काय घडलंय त्या ठिकाणी. खरं तर चोरली आहे ही धाव, चोरली आहे, हातातून चोरली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये सफाईदारपणे क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची अगदी चांगली होती. काळराम केणी सर आम्हाला जॉईन झालेले आहेत, हा सामना पाहत आहेत आणि काळराम केणी सरांच्या माध्यमातून गुरुदत्त माणकोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. शरद नाना आम्हाला जोडले गेलेले आहेत. शरद नाना यांच्या माध्यमातून ही या संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच शरद नाना. हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून जातोय. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक हाणामारी पाहायला मिळेल की काय असं वाटलं होतं, कारण अविन माळी याला खूप अनुभव आहे पॉवर प्लेच्या षटकाचं. त्याने सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली ती कमलाकरकडे. मात्र आतापर्यंत धावसंख्या धावपलकावर फक्त 1 लागलेली आहे. समालोचन कक्षामध्ये प्लीज शांतता ठेवा. समालोचन कक्षामध्ये शांतता ठेवा प्लीज, कारण हा आवाज जो आहे ना, तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. आम्हाला भरपूर कॉल येत आहेत की बॅकग्राऊंडचा आवाज जरा कमी करा. त्याच्यामुळे मी विनंती करेन समालोचन कक्षामध्ये शांतता ठेवा. आपण क्रिकेट एन्जॉय करा. 2 धावा धावपलकावर लागलेले आहेत. गोलंदाज राऊंड द विकेट. शफल क्रॉस आले, फलंदाज त्रिफलाचीत. अविन माळीची खेळी संपुष्टात. क्लीन बॉल्ड.
तुम्हाला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा. महेंद्रने काय जबरदस्त बॉलिंग केली आणि आता मात्र त्याचं पुढचं काम कबीर करणार आहे. पहिला चेंडू लाभ केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप होतोय. कॅच धरणीला दान केलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थेट फेक. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद डायरेक्ट हिट. येत आहेत कारण हा सामना त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीराख्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. यावेळी मात्र पाहतोय आपण अगदी स्लो चेंडू सोडला होता. फ्लाईट दिली होती कुठे ना कुठे ऑफस्टमच्या बाहेर. चेंडू आतमध्ये वळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सोनाले पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सोनाले पाडा प्रीमियर लीग. संदीप माळी खेळपट्टीवर जातोय. सुनील आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवर आहे. इथून मात्र यांना मागे वळून पाहता येणार नाहीये कारण धावा आता किती बाकी आहेत याचा विचार करावा लागेल. धावसंख्या धावफलकावर लागलेली 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 39ची गरज आहे. प्रभाकरजी पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाजाला. गोलंदाजाने आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू टाकलेले आहेत आणि या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करत एक फलंदाजी बाद केलेला आहे. गोलंदाज कबीर आहेत. नाईट रजनी क्रिकेट आपण का पाहतायत आणि 40+ खास करून सिनियर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ही पहिली स्पर्धा आणि याचं पूर्ण श्रेय जातंय ते जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला. गोलंदाज तयार संदीपसाठी. हा चेंडू जबरदस्त जबरदस्त चेंडू. अगदी आपण पाहतोय की मागेही जाऊन दिलं नाही की पुढेही येता आलं नाहीये. ना बॅकफूट ना फ्रंट फूट. काय जबरदस्त चेंडू. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. पूर्णपणे बांधून ठेवलं होतं फलंदाजाला. आणखी एक चांगला चेंडू गोलंदाजाचा. लाभ केलेल्या चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांसाठी बहारदार चौकार. थँक्यू डीजे. भिवंडी तालुक्यात ना मित्रांनो तुम्ही भरपूर मैदान पाहिलं असेल परंतु ग्रासी जी आउटफील्ड आहे ती आउटफील्ड या मैदानासारखी कुठेही बघितली नसेल.
अगदी ग्रीन ग्रासी आउटफील्ड आपण पाहतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय आज तरी जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला जाते. अशा मैदानात खेळू आपण कधी ना कधी असं 40+ क्रिकेटर्सना अनिल केनी सर वाटलंही नसेल, स्वप्नही नसेल त्यांचं. बिंदास माली आमच्याशी पूर्णपणे पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. ओ ही गोलंदाजी बघा, चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न मात्र अंगावर आदळतोय. लाजवाब बॉलिंगचा नजारा. अशा प्रकारे 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले आहेत फक्त 10. आता मात्र करायचे आहेत त्या तब्बल 35. 12 चेंडू 35 ची गरज. जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर, चौथा हिरवा मानकोली संघाचे नवीन 40+ चौथा हिरवा मानकोली संघाचे कॅप्टन, एक अष्टपैलू खेळाडू आणि एक सहृदय व्यक्तिमत्व बिंदास माळी यांच्याकडून गुरुदत्त मानकोली संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू बिंदास माळी, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. रुद्रा स्पोर्टचे आयकॉन प्लेयर सागर शिंगोळे आय थिंक मुरबाडवरून मागवलेले आहेत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 झालेले, 10 धावा केलेले, 10 वेळा सांगितलेले दादा. आत्ता अख्खा गाव आलेला आहे मॅच बघायला. एकच सामना असा ठेवत जा प्रभाकर भाऊ. क्या बात आहे. फायनल पहिल्यांदा SSPL ची होईल, नंतर 40 ची होईल. क्या बात आहे. रोमिंग फ्री करू आपण 4 दिवस. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हा चेंडू सोडून देण्यात आलेला आहे. ओहो, सोडलेल्या चेंडूवर काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली आहे आणि स्ट्राईक एंडचे पंच वाईटचा इशारा करतात. बघूया आपण नक्कीच निरीक्षण करू. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाहीये. 4 ते 5 दिवसाची स्पर्धा. बघूया आपण. नाही आहोत आपण सक्षम, काही टेन्शन घेऊ नका. बघू आपण. फलंदाज नक्की बाद झालेला आहे, सोडून देण्यात आला. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी मनस्थिती द्विधा होती. द्विधा मनस्थिती होती दोन्ही बॅट्समनची. क्रीज पकडण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडून, मात्र लगेच डायरेक्ट हिट ही करण्यात आलं. थांबा, निरीक्षण अजून केलं जाईल कारण ही महत्वाची जोडी खेळपट्टीवर आहे मानकोली संघाची. यस आणि फलंदाज बाद आहे. बॅट लँड केली नव्हती, थोडीशी हवेमध्ये बॅट होती आणि इथे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलेले आहे. आणि नीट अँड क्लीन टेलिकास्ट ओम फोटोच्या माध्यमातून. अगदी बघा तुमच्याच गावचं लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि नक्कीच त्यांनीच आम्हाला दाखवलेलं आहे की बॅट कुठे ना कुठे लँड केली नव्हती.
हा चेंडू मात्र बॅटवर प्रॉपर येत नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. सिंगल डबलचा खेळ राहिलेला नाहीये. 9 चेंडूमध्ये तुम्हाला करायच्यात 32. सॉरी 2 बॉल झालेले. 10 चेंडू आणि 32 ची गरज आहे. सॉरी गोलंदाज तयार. पहिला चेंडू वाईड होता. ऑफ स्टंपच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेर. दबाव असतोच मित्रांनो. दबाव कितीही केला ना, नाईट रजनी क्रिकेट खेळताना गोलंदाजावर तितकाच दबाव, फलंदाजावर तितकाच दबाव. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावर 14. हा फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आता 9 चेंडूमध्ये करायचे आहेत 30. 15 झालेले आहेत. 9 चेंडू 30. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या 3 चेंडूवर 1-2 मोठे हिट मारावेच लागतील सुनीलला. आणि सुनीलमध्ये ती ॲबिलिटी आहे. ओहो, चेंडूला खेचून काढलेला आहे. 1 बॉल चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. काय क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब. आज दिल खुश केलं प्रेक्षकांचं. नक्कीच जय हनुमान सरवली संघाने. हा लोकल संघ आहे आणि लोकल संघाची कामगिरी या मैदानावर खूप चांगली होत आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. इनर एज लागली. यष्टी रक्षक कुठे ना कुठे अपयशी ठरले आणि सिंगल कलेक्ट करण्यात आली. स्ट्राईक चेंज झालेली आहे. इथे स्ट्राईक चेंजचा परिणाम होतोय का बघूया. सुनीलची बॅट लागत नाहीये. मनात देव देव करत असेल की एकाच मोठा फटका माझ्या बॅटमधून येऊ दे. या षटकातील लास्ट बॉल. हो, ड्राईव्ह केलेला आहे. व्ही शेप मध्ये खेळून एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. काय जबरदस्त चेंडू टाकले आज प्रवीणने. कुठे ना कुठे दबावामध्ये भरपूर खेळले आज मानकोली संघाचे बॅट्समन. पहिल्या षटकात फक्त 2 आल्या. दुसऱ्या षटकात 2 विकेट गेले, 8 आल्या. आणि तिसऱ्या षटकात ठाकरे सर फक्त 8 आल्या. म्हणजे आता 3 षटकामध्ये आपण पाहतो 18 धावा झालेल्या आहेत. आणि उर्वरित एका षटकामध्ये अजून करायचे आहेत 27 सॉरी. क्या बात आहे. भोलेनाथ पाटील यांच्याकडून ऑफर आहे सरवली संघाला. जर विकेट हॅट्रिक करता तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक बॉलर आपल्यासाठी. भोलेनाथ पाटील एक मोठं नाव आहे रेग्युलर क्रिकेटमधील आणि त्यांच्या माध्यमातून आणि रवींद्र भोईर यांच्याकडूनही 1000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. म्हणजे विकेट हॅट्रिक केली तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. यस, आपण पाहिले तर 6 चेंडू मागे 27 धावांची आवश्यकता आहे. तो दमखम आहे मी तर म्हणेन सुनील याच्याकडे तो दाखवावा लागेल. परंतु या ठिकाणी कमर कसली गेली आहे. आजच्या दिवसातून आपण पाहता दिवसा एक आणि रात्री एक असे 2 सामने या 2 संघामधून पाहतोय. पहिला सामना दिवसा खेळला गेला होता पोगाव इथे. त्या ठिकाणी मानकोली संघाने विजयश्री खेचून आणली होती. या ठिकाणी मात्र कमर कसलेली आहे. ज्ञानेश्वर सर आपण पाहतोय की विजयाच्या जवळ आहे. सामना संपलेला नाहीये. कोण विजय होईल सांगता येत नाही. परंतु एक्झिट पॉल ज्याला म्हटलं जातं अनुमान ते लावू शकतो आपण. 26 धावा म्हणजे भरपूर झाल्या. 27 धावा भरपूर झाल्या. रजनी क्रिकेटमध्ये 27 धावा जर केल्या मानकोली संघाने तर हा सामना ते सीझनभर विसरू शकत नाहीत. आणि खास करून सुनील हा सामना निश्चितच आपल्या आयुष्यामधील एक संस्मरणीय सामन्याकडे बघेल. बघूया गोलंदाज तयार होतोय. भोलेनाथ गोलंदाजीसाठी येतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. 6 चेंडू तब्बल 27 ची गरज. हा चेंडू शॉर्ट पिच आणि चेंडूला पाठवलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सुनीलचा ब्रँडेड शॉट. षटकार.
ओम फोटोचे प्रोप्रायटर अनिल केनी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी एका हातामध्ये झेल घेतला तर रवींद्र भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपये. चला आम्ही कॉमेंट्री सोडतो आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. निश्चित ज्ञानेश्वर सर, मी सांगितलं होतं की याकडे खेळाडूकडे दमखम आहे. पहिल्या चेंडूवरती दाखवून देतोय, एक मोठा फटका खेळतोय, षटकार वसूल करतोय. नेक्स्ट चेंडू अनिल केनी यांच्याकडून सुनील साठी ऑफर आहे. सामना जिंकून देत आहे तर 2000 रुपयांचं पारितोषिक. 5 चेंडू 21 ची गरज. क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. क्षेत्ररक्षण आता बघा, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे. खेलने प्रयत्न नहीं है, ये बचने का तरीका नहीं है. अब इसी के साथ एक वाइट और रनों की संख्या बढ़ते हुए अब 25 पर. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 ची गरज. आणखी एक वाईट. हा दबाव आहे मित्रांनो. उमेश भोईर यांचं आगमन झालं, जिसका 2 नंबर लकी आहे. उमेश भोईर यांचं आगमन झालं आणि 2 वाईट टाकले. बघा, 2 अंक आहे तो त्यांचा लकी आहे आणि गोलंदाजाने 2 वाईट टाकले. 5 मध्ये 19 ची गरज. हा चेंडू हवेत आहे. इथे फसलाय की काय, फसलाय की काय सुनील. यस, सुनील इज गॉन. पोझिशन मध्ये आले नव्हते खरं तर. फटका मारला बॅटच्या कुठल्या ना कुठल्या, आपण पाहतोय मोठ्या अंगाला चेंडू लागला होता. मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता हा चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये. मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. एक मोठी विकेट घेण्यासाठी जो त्याने झेल घेतला, अंदाज बांधला, तो अप्रतिम होता. सुनीलची खेळी संपुष्टात. अशा अपेक्षा सुनीलकडून जागृत झाल्या होत्या. आता 4 चेंडू 19 ची गरज. नवीन फलंदाज खेळपट्टीवर संदीप सिनियर. 4 चेंडू 19 ची गरज. सुनील इथं हवा होता. हा चेंडू चौकार षटकार गेला असता तर आणखी तापमान वाढलं असतं. वातावरण थांबा, समोरून नक्कीच एक 4 व्हीलर येत आहे, त्याच्यामुळे फलंदाजाला त्रास झालेला आहे. वातावरण पडलेलं आहे, वातावरण शांत झालेलं आहे. मात्र सामना गरमागरम. 4 चेंडू 19 ची गरज. ओहो, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. हा चेंडू संदीप सिनियरच्या वाट्याला आला. हा चेंडू कुणाच्याही वाट्याला आला असता तरी परिणाम हाच असता. आता 3 चेंडू 19 ची गरज. चमत्कार वाचू शकतो मानकोळी संघाला. बसण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 3 चेंडू 3 षटकार लागतील का? यूट्यूब युजर्स आहेत, त्यांनी अजून यूट्यूब बंद केलेली नाही आहे, कारण त्यांना अपेक्षा आहे संदीप सिनियर निश्चितच काही चमत्कार करू शकतो. इनर एज लागली. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आता मात्र रेस लागलेली आहे. क्या बात आहे. सोमनाथ स्वतः कॅप्टन तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सोमनाथ यांनी संपूर्ण चेंडू या स्पर्धेसाठी दिलेले आहेत आणि चेंडूने त्यांच्यावर अन्याय केलेला नाहीये. बघा, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी, या फिल्डिंगसाठी. क्या बात आहे. 70 चे चेंडू वापरलेले आहेत आणि ते नक्कीच सोमनाथ भाऊ यांनी स्पॉन्सर केलेले आहेत.
2 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज. हा चेंडू लॉब केलेला आहे. या फटक्याची जी आवश्यकता होती आणि हा फटका मात्र खूप उशिरा येतोय. षटकार. दहाची गरज. आता काय घडेल? खूप अपेक्षा होत्या. मानकोली संघाचे पाठीराखे अगदी डोळ्यात तेल घालून हा सामना पाहत होते. 1.5 GB त्यांचा संपला डाटा तरी एक्स्ट्रा घेऊन सामना पाहत होते. एक चेंडू 10ची गरज. हा चेंडू खेळून काढलेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल फक्त आली आणि आता मात्र या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागतोय गुरुदत्त मानकोली संघाला. हाडलाक गुरुदत्त मानकोली, हाडलाक अविन माले, हाडलाक मनोज अँड अभिनंदन. अभिनंदन. जय भोलेनाथ, जय हनुमान सरवली. पारितोषिक आपण देणार आहोत. दिल्लीवरून आम आदमी पार्टी भिवंडीमध्ये आली, हे खूप महत्वाचं आहे. विकासजी भोईर, नवनाथजी भोईर, ज्ञानदेवजी भोईर या सर्वांचं व्यासपीठावर स्वागत आहे. दिनेश पाटील आपलेही हार्दिक स्वागत आहे. प्रेमनाथजी चौधरी, दीपेशजी पाटील, तरी 2000 2 चौक मारला तरी उमेश भोईर आपणासाठी एक सुवर्ण संधी आहे. नवनाथ पाटील यांच्याकडून, नवनाथ भोईर यांच्याकडून काही पण 2 करा तुम्ही. 2 बॉल सोडा, 2 कॅच पकडा, 2 धावा करा, 2 बॉल आडवा, 2 षटकार मारा, 2 चौकार मारा, 2 विकेट घ्या. तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक नवनाथ भोईर यांच्याकडून. ₹500 पारितोषिक. क्या बात है. क्या बात है. उमेश भोईर सगळे 2-2 करा. 2 हातामध्ये बॉल पकडला तरी ₹500 आणि कॅच घेतली तरी प्रभाकर पाटील यांच्याकडून ₹500. मला वाटते बॉलवर प्रॅक्टिस करून यायला पाहिजे होतं त्यांनी.